हॅलो. तर आजचा हा व्हिडिओ होणार आहे Q&A सेगमेंट और Q&A व्हिडिओ. सो दिस व्हिडिओ इज ऑल अबाउट क्वेश्चन अँड आन्सर्स, ज्याची मी ॲन्सर्स देणार आहे ह्या क्वेश्चनची, ज्याच्यामुळे तुम्हाला मला आणखी जाणून पण घेता येईल आणि एक व्हिडिओ पण होईल अपलोड करायला. सॉरी टू बी ट्रू, दॅट मच ऑनेस्टी. तर हां, मी आयपॅडमध्ये काही माझे क्वेश्चन दिलेले आहेत, त्याचे मी एक एक करून ॲन्सर करणार आहे. आणि तुम्हाला अजून काही त्याच्यात शंका असली तर तुम्ही मला विचारू शकता डायरेक्टली कमेंट बॉक्समध्ये, और माझ्या इन्स्टा पेजवर मला DM करू शकता, जे आहे लेखा भगत 18. सो आपण सुरुवात करूया आपल्या क्वेश्चनपासून. पहिलाच क्वेश्चन आपल्याकडे आहे, व्हॉट टाईम डू यू गो टू बेड? व्हॉट टाईम डू यू गो टू बेड? तर म्हणजे ह्याचे प्रश्न असं विचारले की तुम्ही कुठल्या टाईमला बेडला जाता. मी कुठल्या टाईमला बेडला जाते झोपायला. तर मी परीक्षा असली म्हणजे रोज काय असं फिक्स टायमिंग नाही की जे सेलिब्रिटीसारखं हां मी 7ला झोपते 8ला झोपते असं काही नाही आहे. मी कधी पण झोपते, पण जास्तीत जास्त मी 11:15पर्यंत झोपते लास्ट. त्याच्या पुढे नाही लागत. चुकून IPL मॅच जर त्याच्या पुढे असली तर 11:15पर्यंत, पण का बऱ्याचशा IPL मॅच तिथे संपतात म्हणून. ओके. सेकंड क्वेश्चन आहे, हु इज युअर सेलिब्रिटी क्रश? मला असे ॲक्टर एवढे कोण आवडत नाही, टू बी ऑनेस्ट. क्रशवाले नाही आहेत, पण मला क्रिकेटर्स आवडतात. क्रिकेटर्स म्हणजे सांगायचं झालं तर रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल आणि बुमराह हे आवडतात मला. पण त्यात पण असं क्रश शुभमन गिलवरती आहे. येस, मला खूप आवडतो तो प्लेयर, 77. बट आवडतं म्हणजे क्रशवाला तोच आहे. बाकी सगळ्यांच्या तर वाईफ आहेत ना, मी कसा क्रश करू शकते. पुढे तिसरा क्वेश्चन आहे, हाऊ वुड यू रेट युअर चाइल्डहुड ऑन स्केल ऑफ 1 to 10? मी माझ्या चाइल्डहुडला 1 to 10च्या स्केलमध्ये किती रेट करेन? टू बी ऑनेस्ट, माझा चाइल्डहुड एवढा पण ग्रेट नव्हता आणि एवढा पण खराब असा नव्हता. मला जे मी मागितले ते बऱ्यापैकी भेटले. मी पप्पांकडे मागितले, आईपेक्षा पप्पा. ऑफकोर्स गर्ल्स आर डॅडीज प्रिन्सेस. सो पप्पांकडे मागितलं ते भेटलं आहे मला. तेवढं पण खराब असं नव्हतं की काही ना काय भेटत नाही, कष्टात खायला लागतात तसे वजन होते. आणि एवढं पण काही नाही की रिच होय सगळं पाहिजे ते भेटेल असं वालं पण काही नव्हतं. तर मी माझ्या चाइल्डहुडला मग त्या हिशोबाने 7 or 7.5 ठीकठाक होतं, तेवढं रेट करेन. हाऊ लॉंग वॉज युअर लॉंगेस्ट रिलेशनशिप? मी रिलेशनशिपमध्ये नाही आले आत्तापर्यंत, गॉड प्रॉमिस. आणि पुढे येण्याचा पण विचार नाही आहे. असं नाही आहे की मी लव्ह मॅरेज करणारच नाही, कारण का डेस्टिनी हॅज इट्स प्लॅन्स. त्याला स्वतःचे प्लॅन असतात, ते आपण ना करू शकत नाही. बट मी जिथपर्यंत स्वतः सेटल होत नाही आणि माझ्या आई पप्पांनाही सेटल करत नाही, म्हणजे थोडक्यात मी पैशांच्या बाबतीत बोलते आहे, सेटल करत नाही, तिथपर्यंत मी ह्या विचारात सुद्धा पडणार नाही आहे. म्हणून माझे आई पप्पा आणि मी आणि माझे काही ड्रीम्स आहेत ते पूर्ण झाले की मग विचार करू, सध्या तरी नाही. व्हॉट वॉज युअर फर्स्ट जॉब? मी जॉब असा कधी केलेला नाही आहे. बट जर तुम्ही माझे फर्स्ट इन्कम विचाराल, जे मी स्वतः कमवले, तर मला 8वीला 2 स्कॉलरशिप भेटलेल्या. 5वीला नव्हती भेटली, कारण त्याची पण एक गंमत आहे माझे ते, बट ती सांगितली तर व्हिडिओ जाऊ दे सांगते. काय झालं, 5वीला क्वेश्चन शीटमध्ये होते समजा एक्झाम्पल 20 क्वेश्चन होते एक्झाम्पल, आणि ॲन्सर शीटमध्ये रंगवायला पण 20 हे होते शीट, जेव्हा 20 हे होते. तर माझ्या इथले 20च्या 20 क्वेश्चन शीटवरचे झाले गोल करता करता रंगवत आणि ह्याच्यावर 19च हे भरले गेले. म्हणजे ते मला कुठंतरी काहीतरी मी माती खाल्ली, तेव्हा मला पण नाही समजलं मी काय केली. पण ती 8वीला शिकवण भेटली मला, तर त्याच्यातून शिकून मी 8वीला बरोबर केले आणि मग 2 स्कॉलरशिप भेटले. त्याचे मला 4 वर्ष पैसे येत होते, 9, 10, 11, 12 नंतर नाही आले, म्हणजे 4 वर्षाचेच असते.
मग त्या भेटले, ती माझी फर्स्ट इन्कम होती. इफ यू कुड चेंज वन हॅबिट ऑफ युअर्स व्हॉट वुड इट बी? जर मला माझी एक हॅबिट चेंज करायची असेल तर ती कुठली असेल? तर आय थिंक लेझीनेस. मला क्लोज वन पण बोललीत की लेखा तुझ्यात पोटेन्शियल आहे, तू बऱ्याच गोष्टी करू शकतेस. माझे क्लोज वन्स जी आहेत ती बोललीत, बट तुझा आळशीपणा तुला खातोय, तर मी तो सुधारायचा किंवा चेंज करण्याचा प्रयत्न करेन. पण मी असं नाही मी कामं नाही करत. तुम्ही मला काम सांगितलं तर मी जेवणापासून सगळं करू शकते आणि करेन. बट मग कंटाळा आलेला असं की मी अर्ध्या वेळ तर कंटाळतच असते, त्यामुळे मी सगळं माती खाते. ते येतं ते पण जेवणापासून. मग म्हणून मला आळस खूप आहे. मग ती हॅबिट माझी चेंज करायला आहे. आणि ही हॅबिट चेंज केल्यावर माझी सर्वात जास्त खुश होईल ती माझी आई ऑफकोर्स, आणि पप्पा पण. व्हॉट इज युअर मॉर्निंग रुटीन? माझं असं फिक्स असं मॉर्निंग रुटीन सध्या तरी हॉलिडेजमध्ये नाही आहे, समर हॉलिडेजमध्ये. बट तुम्हाला एकदम इंटरेस्ट असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, इंटरेस्ट असेल तर मी ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवीन सेपरेट, माय मॉर्निंग रुटीन. सांगा नक्की. व्हॉट वॉज युअर ड्रीम जॉब ॲज किड? माझ्या लहान असताना बऱ्याच जॉब माइंड चेंज झाले, पण जे लॉंगेस्ट टर्मसाठी होतं ते डॉक्टर. आत्तापर्यंत होतं डॉक्टर, आणि जेव्हा मी अभ्यास बघितला तेव्हा मला असं वाटलं ना हो पाएगा मेरे से, तर मी ते चेंज केलं. पण लॉंगेस्ट टर्मसाठी माझं होतं डॉक्टर. मला डॉक्टर बनायची इच्छा होती. आता अपोजिट फील्डमध्ये आहे एकदम डॉक्टरच्या. की आता मला डॉक्टर बनायची इच्छा होती, त्याच्यानंतर क्रिकेटर बनायची पण इच्छा होती, आणि मला क्रिकेटचं वेळ लावलेलं. ही इच्छा फक्त ते बघून नंतर आता ॲक्टर बनायची इच्छा होती. आणि यूट्यूबवर तर कधीपासूनच होती. मी 1-2 चॅनल चालू करून डिलीट पण केलेत. ते आता फायनली मी माझ्या खुशीसाठी ते करते आहे. मला चांगलं वाटते. हू आर सम ऑफ युअर फेवरेट यूट्यूबर्स? माझे फेवरेट यूट्यूबर्स, इंटरेस्टिंग क्वेश्चन. हे माझे फेवरेट यूट्यूबर्स तुम्हाला काय, हिंदीमध्ये मला मलन फॅमिलीचे सगळे हे आवडतात, मी ते बघते. आणि मराठीमध्ये मी जास्त करून बघते जसं की हर्ष अँड पूजावालं बघते. त्यांची मुलगी खूप क्यूट आहे. माझी आय लव बेबीज, त्यात ती पण एक बेबी आहे, त्यामुळे ती आवडते. आणि वाईब विथ यशी शिवानी आणि यश दादाचं चॅनल, ते पण खूप मस्त आहे. म्हणजे माझं तो पण रिलेटिव्ह नाही लागत, बट ते असं बघून एवढं क्लोजली वाटतं ना, असं वाटतं कुठल्या तरी फॅमिली मेंबरचंच बघतोय आपण. ते हे 2 चॅनल मी बघते. क्रेझी फूडी रंजिता पण बघते फूड वगैरेसाठी. माझे फेवरेट हे 2 आहेत, आणि क्रेझी फूडी रंजिता पण चांगली आहे. आणि हिंदीमध्ये मलन फॅमिली मला आवडते, त्यांचे अभिषेक मलनचे वगैरे व्हिडिओज हे आहेत काही फेवरेट यूट्यूबर्स. डू यू प्रिफर टी ऑर कॉफी? हे थोडे रॅपिड फायर सारखे क्वेश्चन आहेत, दिस ऑर दॅट टाईप. टी ऑर कॉफी? कॉफी. मी चहा, इथे चहा लवर खूप आहेत मला माहिती आहे, सॉरी, बट मी अजून चहा टेस्ट केलेला नाही आहे. टेस्ट केला कधी आयुष्यात आणि मला आवडला तर मी नक्की चहा पर्सन पण होऊ शकते, टी पर्सन. बट सध्या तरी कॉफी. मला कॉफी दिवसभरात लागतेच, बऱ्याचदा लागतेच. मी पितेच, मोस्टली तरी रोज पितेच, लागते मला. कॉफी माझी फेवरेट आहे. ती पण कोल्ड कॉफी जास्त करून, बट हॉट कॉफी असले ना चालते. मला दिवसातून एक कॉफी तरी लागते. बट मी टी नाही अजून टेस्ट केलं आहे, बघू कसा लागते. एक डॉग्स, डू यू लाईक डॉग्स ऑर कॅट्स? कॅट्स, बिकॉज डॉग्सची मला भीती वाटते. मला डॉग्स लांबूनच दिसायला क्यूट वाटतात. डॉगची भीती म्हणजे प्रत्येक डॉगची अशी भीती नाही वाटत, जस्ट स्ट्रीट डॉगची भीती वाटते. कारण का ते माझ्या फ्रेंडला वगैरे एकदा बाईट केलेलं तेही, तेव्हापासून बट हा तुमचे पालतू आहेत, सगळं हे केलेलं आहे, तर मी त्याला खुशीने हात पण लागेन, जवळ पण घेईन. असं पूर्ण घाबरते, पण पालतू कुत्रे तरी पण ठीक आहेत. स्ट्रीट कुत्रे पण चांगले असतात, त्यांना एकदा हे लावले तुम्ही बघते, आमच्या स्ट्रीटवर वगैरे असतात ना, मी बघते असे
थोडे त्याने प्रेमाने ऐकायचं ना त्याची पाठी येतात शेपटी हलवत हलवत तेव्हा असं सुदिंग वाटतं. बट ते चावल्यापासून जरा माझ्या मनात भीती वाटली. बसले वाटले भिजले. हाऊ मेनी लँग्वेजेस डू यू स्पीक? मी किती लँग्वेजेस बोलू शकते? मराठी ऑफकोर्स, इंग्लिश ऑफकोर्स, हिंदी, हां 3च सध्या तरी 3च. नाही आहेत. मी कधी संस्कृत वगैरे पण नव्हतं घेतलं की मला संस्कृत येत असेल. ह्या 3च लँग्वेज येतात मला सध्या तरी. पुढे शिकायची इच्छा आहे मला. स्पॅनिश, जापनीज शिकू. व्हॉट इज युअर फेवरेट नेटफ्लिक्स शो? नेटफ्लिक्स शो माझा फेवरेट मिसमॅच. मी नेटफ्लिक्स पर्सन नाही आहे. मला मूवीज वगैरे एवढ्या बघायला नाही आवडत. बघते मी, नाही असं नाही बघते. बट हां मला मिसमॅच सिरीज खूप आवडलेली. मी बऱ्याच वेळाने जी सिरीज बघितलेली ती होती नेटफ्लिक्स. म्हणजे मला ठीक आहे मूवी पण बघायला आवडेल कारण का मूवी संपतो 2-3 तासात. बट सिरीज ह्या नाही संपत. बट मी मिसमॅच एवढ्या वेळा रिपीट वेळा बघितले. बेस्ट. तुम्ही पण बघा, मस्त आहे. मला तरी आवडली. विच इज युअर फेवरेट स्पोर्ट्स थिंग? म्हणजे कशात पाहिजे आहे? म्हणजे क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी? क्रिकेटमध्ये माझी फेवरेट आहे मुंबई इंडियन्स. फेवरेट आहे बट मला गुजरात टायटन्स आवडते. म्हणजे गुजरात टायटन्स ॲज अ टीम इज बेस्ट. बट त्याच्या शुभमन गिल खेळतो म्हणून मला ती जास्त आवडते. जर शुभमन गिलने दुसरी टीम जॉईन केली तर मला ती आवडायला लागेल त्याच्या जागी, असं वालं आहे. आणि मुंबई इंडियन्स इज ऑल टाईम फेवरेट. बट या गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स. व्हॉट इज युअर फेवरेट स्पोर्ट? आता मी एवढं बोलले त्याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल माझा फेवरेट स्पोर्ट कुठला आहे. तो आहे क्रिकेट. मला क्रिकेट बघायला खूप आवडते. मी एकी IPL मॅचसुद्धा मिस केलेली नाही आहे. की मी पूर्ण 11, 12 वाजेपर्यंत जाऊन बघितलेल्या आहेत. मला IPL म्हणजे क्रिकेट आवडतो. येस. होप कधीतरी स्टेडियममध्ये जाऊन बघायला मिळेल. ते आहे. वाय यू स्टार्टेड युअर यूट्यूब चॅनल? मी आता यूट्यूब चॅनल का चालू केलं तर ह्याचं जर तुम्हाला ॲन्सर पाहिजे असेल तर मी तर बोलायला गेलं तर खूप आहे ह्याच्यावर बोलण्यासारखं. बट ह्याचा प्रॉपर ॲन्सर तुम्हाला माझ्या इंट्रो व्हिडिओचा भेटेल. ते जाऊन बघा, तुम्हाला सगळं ॲन्सर भेटेल. मी का चालू केलं, कशासाठी, मला काय करायचं होतं हे चालू करून, तर सर्वांचे ॲन्सर तुम्हाला त्या इंट्रोवाल्या व्हिडिओत भेटतील. सध्या तरी एवढेच प्रश्नांचे मी ॲन्सर दिले. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. मला आवडेल तुमच्या प्रश्नांचे ॲन्सर द्यायला. तुम्हाला माझ्याबद्दल काही अजून जाणून घ्यायचं असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये विचारा. जर तुम्ही इथपर्यंत लास्टपर्यंत माझा व्हिडिओ बघितला असेल तर तुमचे मनापासून आभार. लास्टला श्री स्वामी समर्थ. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.